नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण क्वाड ही संघटना काय आहे आणि या संघटनेचे भारतासाठी महत्त्व काय आहे हे देखील आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम क्वाड ही जी संघटना आहे याचा फुल फॉर्म आहे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग। तर एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये 4 देश इन्व्हॉल्ड आहेत। आता हे जे 4 देश आहेत त्याच्यामधला एक देश आहे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया। हे जे 4 प्रमुख देश आहेत जगातले हे या क्वाड संघटनेचे सदस्य आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशा परिस्थितीत ही क्वाड संघटनेचं माहिती तुम्हाला असणं फारच आवश्यक आहे आणि राज्यसेवा 2025 नवीन पॅटर्न नुसार अशा टॉपिकवर तुम्हाला तिथे प्रश्न विचारण्याची संभावना खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणूनच आपण क्वाड संघटनेबद्दल तिथे आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम हे लक्षात घेऊया की आपण आज क्वाड संघटनेबद्दल का बरं डिस्कशन करतोय, कारण रिसेंटलीच आपले प्रधानमंत्री जे आहे माननीय श्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जेव्हा गेले तर तिथं हे जे क्वाड आहे याची 6वी जी परिषद आहे त्याचं आयोजन अमेरिकेमध्ये करण्यात आलेलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, ते जे आयोजन होतं ते डेलावेअर येथे करण्यात आलं होतं। तिथलं जागेचं नाव आहे विलियमटन। येथे शनिवारी म्हणजे 21 सप्टेंबरला ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती। आता जेव्हा आपले प्रधानमंत्री जात होते तेव्हा त्यांनी या क्वाड परिषदेचा उल्लेख अशा पद्धतीने केला की हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करणारे समविचारी देशांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून त्यांनी या क्वाड संघटनेचा तिथे उल्लेख केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्वाड संघटनेमध्ये जे काही 4 देशांचा मी उल्लेख आता केलेला आहे हे 4ही देश यांच्यामध्ये लोकशाहीवर आधारित सरकारी तिथे चालत आहेत। म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की समविचारी हे देश आहेत आणि यांचा प्रमुख उद्देश काय आहे, हिंद प्रशांत महासागरात म्हणजे इंडो पॅसिफिक ओशन मध्ये शांतता आणि समृद्धी तिथं स्थापित करणं आणि जो काही इंटरनॅशनल रूल आहे किंवा इंटरनॅशनल लॉ आहे त्याच्या आधारावर पूर्ण जगातला कारभार झाला पाहिजे त्याच्यावर फोकस करणं। तर हे क्वाड संघटनेचा विद्यार्थी मित्रांनो उद्दिष्ट आहे। आता याच्यामध्ये जे 4 देश आहे क्वाड संघटनेचा चे भागीदार ते कोण कोण आहे, इंडिया, जपान आणि USA आणि ऑस्ट्रेलिया हे 4 याचे मेंबर आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता क्वाड म्हणजे काय हे सर्वात महत्त्वाचं आहे की क्वाड संघटने सुरुवात कधी झाली आणि सध्या परिस्थितीत याची काय परिस्थिती आहे हे देखील आपण बघणार आहोत। तर हिंद महासागरातील डिसेंबर 2004च्या सुनामीनंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 4 देशांनी आपत्ती निवारणामध्ये सहयोग करण्यासाठी एक अनौपचारिक युतीची घोषणा केली। आता ही जी अनौपचारिक म्हणजे काय, अनऑफिशियल होतं हे सगळं। आता त्याच्यानंतर 2007 मध्ये तत्कालीन जपानचे जे प्रधानमंत्री होते शिंझो अबे यांनी याच युतीला नाव दिलं क्वाड। आता क्वाडचा फुल फॉर्म काय, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग। तुम्हाला नावातून असं वाटत असेल की यांचा मेन फोकस सिक्युरिटीवर असायला पाहिजे, तर हा छुप्या पद्धतीनं फोकस यांचा सिक्युरिटीवरच आहे की चायनापासून हिंद प्रशांत महासागरातील जे काही छोटे छोटे देश यांना कसं वाचवायचं हा छुपा यांचा एक टार्गेट आहे। पण यांचं प्रमुख टार्गेट त्याच्यापेक्षाही खूप जास्त वायडर आहे, ते आपण बघणार आहोत। वन ऑफ द टार्गेट जसं आपण इथं बघितलं की आपत्ती निवारणामध्ये सहयोग करण्यासाठी ही युतीची स्थापना झाली होती, तर तशाच पद्धतीनं आता काय यांचे काम आहे क्वाडचे ते देखील आपण बघणार आहोत। परंतु संघटनेच्या सदस्यांमधील एकसंधतेच्या अभावामुळे आणि क्वाड ही केवळ चीनचे वर्चस्व रोखण्यासाठी आहे असे आरोप झाल्यामुळे संघटनेच्या कामकाजात अनेक अडथळे आले विद्यार्थी मित्रांनो। इव्हन जेव्हा 2007 नंतर ही संघटना म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगची स्थापना करण्यात आली तेव्हा देखील चीन सतत आरोप करायचा की ही जी संघटना आहे याच्यामध्ये भारताने जॉईन नाही केलं पाहिजे, कारण ही चीन विरोधी संघटना आहे आणि एक प्रकारे जो आशिया आहे जो आतापर्यंत स्टेबल राहिलेला त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न अमेरिका करतो आहे, म्हणून भारत या संघटनेपासून दूर राहिला होता। आता त्याच्यानंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो की एक प्रकारे ही जी संघटना होती ही डॉर्मंट अवस्थेत चालली गेली। अखेरीस सागरी सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या या संघटनेचे कामकाज थांबले, पण 2017 मध्ये याचे पुनरुज्जीवन झाले। 2017 मध्ये वाढत्या चीनी आव्हानांचा पुन्हा सामना करण्यासाठी 4 देशांनी क्वाड संघटनेचे पुनरुज्जीवन केले आणि संघटनेच्या विस्तारावर देखील काम करायला सुरुवात केली। म्हणजे काय, सध्या परिस्थितीत याचे 4 सदस्य देश आहे विद्यार्थी मित्रांनो, पण हे जे काही 4 सदस्य देश आहे यांना आपले मेंबर्स वाढवायचे आहे। ठीक आहे, आता क्वाडची रचना कशी आहे हे एकंदरीत आपण बघणार आहोत। तर क्वाडची रचना सामान्य बहुपक्षीय संस्थेसारखी नाही, म्हणजे ज्या मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन्स असतात जसं युनायटेड नेशन म्हणा यांच्यासारखी ही संघटना नाहीये आणि त्यात सचिवालय तसेच कोणतेही कायमस्वरूपी निर्णय घेणारी संस्था जसे की EU किंवा UN नाही। म्हणजे एक प्रकारे अनौपचारिक संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो। क्वाड मध्ये सामूहिक संरक्षणाच्या तरतुदीचा देखील समावेश नाही, सर्वात महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो। आता हे सामूहिक संरक्षण म्हणजे काय असतं, याला इंग्रजीमध्ये कलेक्टिव्ह सिक्युरिटी म्हणतात। तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही नाटोचं नाव ऐकलं असेल विद्यार्थी मित्रांनो, NATO। नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन। याच्यावर देखील मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याने कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून बघून टाका। पण नाटोचं जे संघटक मेंबर्स आहे त्याच्या एका जरी मेंबरवर अटॅक झाला तर तो पूर्ण नाटो संघटनेवर अटॅक तिथं समजण्यात येतो आणि याला म्हणतात सामूहिक संरक्षण किंवा कलेक्टिव्ह सिक्युरिटी। तर क्वाड मध्ये अशा प्रकारचं काही तिथे मेन्शन करण्यात नाही आलाय, त्याऐवजी एकता आणि राजनैतिक सामंजस्य दाखवण्यासाठी संयुक्त लष्करी सराव आयोजित केले जातात। आता तुम्हाला जर संयुक्त लष्करी सराव क्वाडचे
रिसेंटली जर एक नाव घ्यायचं म्हटलं तर मलाबार एक्सरसाइज ही खूप प्रख्यात एक्सरसाइज आहे, तर ती या क्वाडच्या रिलेटेड तिथं लॉन्च करण्यात आली होती. तर 2020 मध्ये त्रिपक्षीय म्हणजे भारत, अमेरिका, जपान मलबार नौदल सराव विस्तारित करण्यात आला आणि त्यात ऑस्ट्रेलियालाही सहभागी करण्यात आले होते. ठीक आहे. तर 2017 मध्ये पुनरुत्थान झाल्यापासून क्वाडचा हा पहिला अधिकृत आणि 4 देशांमधील पहिला संयुक्त लष्करी सराव होता. त्यानंतर मार्च 2021 मध्ये क्वाड नेत्यांची भेट झाली आणि नंतर द स्पिरिट ऑफ द क्वाड नावाचे एक संयुक्त निवेदन जारी केले गेले, ज्यामध्ये गटाचा दृष्टिकोन आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून हे समजून घेणं आवश्यक आहे की क्वाडचं प्रमुख उद्दिष्ट काय. मी तुम्हाला छुप उद्दिष्ट तर सांगून दिलंय की छुप उद्दिष्ट काय आहे की चायनाला काउंटर करणं किंवा चायनाला एक्सपान्शनिस्ट दृष्टिकोन तो बाळगून आहे त्याला कंट्रोल करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता क्वाडचे उद्दिष्ट काय आहेत, तर गटाच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा सर्वात प्रमुख आहे. ठीक आहे. त्यानंतर हवामान बदलांपासून जे काही परिणाम होत आहे त्या जोखमींना तोंड देणे. तिसरं, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा देखील समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही याची प्राथमिक उद्दिष्टे आहे. सागरी सुरक्षा, हवामान बदलामुळे जे काही परिणाम पूर्ण जगामध्ये होऊन राहिले त्याच्यावर विचार करणं आणि कारवाई करणं, प्रदेशात इन्व्हेस्टमेंटसाठी काय योग्य आहे त्याच्यावर देखील तयारी करणं आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणं. 2020-21 मध्ये संघटनेने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी विशेषतः लसींच्या बाबतीत सहकार्य केलेले होते. म्हणजे काय, एकंदरीत जो आरोप याच्यावर करण्यात येतो की फक्त चीन विरोधी संस्था तिथे बनवण्यात आलेली आहे, तर एकंदरीत हे तेवढं सत्य नसलं तरी क्वाडचे जे इतर काम आहे ते देखील खूप जास्त महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वाड सदस्यांनी तथाकथित क्वाड प्लस द्वारे भागीदारी वाढवण्याची इच्छा देखील दर्शविलेली आहे. त्यामध्ये दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि व्हिएतनाम हे देश येत्या काळामध्ये क्वाड संघटनेचे एक मेंबर बनू शकतात. आता याच्यामध्ये मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मुख्य उद्देश आहे की चायनाला कंट्रोल करणं. समस्यांचा विस्तृत श्रेणीसाठी ही संघटना वचनबद्ध असली तरी हिंद प्रशांत महासागरात इतर देशांना चीनी वर्चस्वापासून वाचवणे हा या युतीमागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जाते. चीनने भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी हिंद महासागरात आपल्या हालचाली वाढवल्याचे चित्र आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की चीन सध्या परिस्थितीत हिंद महासागरात म्हणजे इंडियन ओशन जे आहे त्याच्यामध्ये स्वतःचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढवत आहे. आता हे कसं वाढवत आहे त्याचाच एक भाग आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थेअरी. आता ही स्ट्रिंग ऑफ पर्ल्स काय करून आला, तर विशेष करून ही स्ट्रिंग ऑफ पर्ल थेअरी जी मांडण्यात येते ही भारताला त्याच्या अवतीभोवतीचे जे काही देश आहेत त्याच्यामध्ये चीन चांगले संबंध बनवून राहिलाय, त्यांना पैसे देऊन राहिलाय, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आलाय आणि एक प्रकारे स्वतःची पाळेमुळे भारताचे जे काही शेजारील राष्ट्र आहे त्याच्यामध्ये रोवून राहिलाय आणि याने तो भारताला एन्सर्कल करून आलाय. म्हणजे एका सर्कलमध्ये भारताला तिथं रोखून ठेवण्याचा प्रयत्न चीन या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सच्या माध्यमातून तिथं करतोय. म्हणजे एक प्रकारे चीन भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न करतोय. कुठे? हिंद महासागरात. या प्रदेशातील महत्वाचे सागरी मार्ग कोणत्याही लष्करी किंवा राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर सध्या परिस्थितीत चीनचे वर्चस्व जे काउंटर करायचं आहे तर हे प्रमुख काउंटर कुठे करायचं आहे तर पॅसिफिक ओशन मध्ये साऊथ चायना सी नावाचा एक सी आहे, तो जो एक सागरी भाग आहे त्या पूर्ण सागरी भागावर चीन आपलं वर्चस्व गाजवत आहे आणि त्यालाच विरोध म्हणून हे क्वाड संघटना तिथं कार्य करत आहे. आता या संघटनेकडे चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला धोरणात्मक गट म्हणूनही पाहिले जाते. चीनने सातत्याने क्वाडच्या अस्तित्वाला विरोध केला आहे. ही संघटना म्हणजे अमेरिकेने केलेल्या कुरापंथीचा भाग असल्याचे आरोप चीन सतत करतो आहे. आता बीजिंगने उघडपणे आशियातील देशांमधील मतभेद भडकवल्याचा आरोप या संघटनेवर केला आहे. क्वाड म्हणजे चीनला घेरण्याचा मोठ्या रणनीतीचा भाग आहे असाही या संघटनेवर चीन सतत आरोप करतोय. तर विशेष करून तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो की हा जो काही सागरी सुरक्षेचा विषय आहे तर हा चायना रिलेटेड एवढा का बरं महत्वपूर्ण आहे. तर तुम्हाला सांगितलं की ही जी काही क्वाड संघटना आहे ही प्रमुख कार्य कुठे करते, इंडो पॅसिफिक रिजन मध्ये करते, म्हणजे हिंद प्रशांत महासागरात करते. तर प्रशांत महासागर ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणतो यामधला एक सी आहे ज्याला म्हणतात साऊथ चायना सी. आता हा जो सी आहे याच्यामध्ये चायना क्लेम करतं की ही जी रेड लाईन इथं दाखवण्यात आलेली आहे की संपूर्ण जो काही साऊथ चायना सी आहे चायनाचा सागरी क्षेत्र आहे असं चायना सतत म्हणत आलाय. पण हे बाकीचे जसं व्हिएतनाम झालं, मग इथे मलेशिया झालं, मग इथला ब्रुनई झाला, फिलिपाईन्स झालं, हे छोटे छोटे जे देश आहे ज्यांचा देखील भूभाग या साऊथ चायना सीला लागून आहे तर ते काय म्हणतात की अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल लॉ की जी काही देशाची सागरी सीमा असते त्याच्यापासून 200 नॉटिकल माईल पर्यंतचा जो काही सागरी भूभाग असतो
तो स्पेसिफिकली त्या देशाचं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतं. म्हणजे तिथे स्पेसिफिक जे काही संसाधनं, सागरी संसाधनं सापडत आहेत त्याच्यावर त्या देशाचा अधिकार असतो. पण चायना हे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचं जे कन्सेप्ट आहे हे मानत नाही. म्हणजे एक प्रकारे चायना UN क्लॉज ज्याला म्हणतात, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ द सीज, याला मानण्यास नकार देत आहे. तर एक प्रकारे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या साऊथ चायना सी मध्ये देखील आता चायनानं काय केलंय, चायनानं तिथे 2 आयलँड सुद्धा डेव्हलप केलेले आहे. तर त्याच्यातलं एका आयलँडचं नाव आहे पॅरासल आयलँड आणि दुसऱ्याचं आहे स्पार्टले आयलँड. तर इथं प्रॉपर जे छोटे छोटे आयलँड आहे याच्यावर चायनानं स्वतःचं मिलिटरी नेव्हल बेस तिथं बनवायला सुरुवात केलेली आहे आणि बऱ्यापैकी ते तयारी झालेली आहे. आता हा जो काही साऊथ चायना सी आहे विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वपूर्ण का बरं आहे? जगातलं जे काही ट्रेड होतं त्याच्यातलं मेजर ट्रेड हे समुद्राच्या मार्गाने होतं. तर या साऊथ चायना सी चं इम्पॉर्टन्स असं आहे विद्यार्थी मित्रांनो की इथून जगाच्या 60% जवळपास जो काही गुड्सचा ट्रेड आहे, वस्तूंचा ट्रेड आहे, तो या साऊथ चायना सी मधनं पास होतो. दुसरं, हे जे क्षेत्र आहे साऊथ चायना सी याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे आहे, नैसर्गिक तेलाचे साठे आहे आणि त्याच्यावर देखील चायनाचा तिथं डोळा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरं की या क्षेत्राचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे अमेरिकेला देखील माहित आहे, भारतालाही माहित आहे, जापान, ऑस्ट्रेलिया आणि सगळ्या जगाला माहित आहे. आणि त्याच्यावर देखील चीन सतत डोळा ठेवून आहे की हे पूर्ण क्षेत्र आपलं आहे आणि याच्यावर आपलंच अधिराज्य असलं पाहिजे, अशी एक प्रकारची भावना कोणाची आहे, चीनची आहे. तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की म्हणून चीनला एक्सपान्शनिस्ट पॉवर म्हणतात, की सतत तो आपली सीमा जो आहे त्याचा विस्तार करत राहतोय. कधी म्हणतो भारताचा अरुणाचल प्रदेश आमचा, कधी म्हणतो पाकिस्तानचा भूभाग आमचा, तर कधी म्हणतो रशियाचा भूभाग आमचा. म्हणजे चीन असा देश आहे की त्याच्या सीमावर्ती भाग आहे, त्या सीमावर्ती भागात सतत त्याचे झगडे चालूच असतात, जेवढे काही देशांसोबत त्याची सीमा लागून आहे तेवढ्यांसोबत. आता क्वाडचे मत काय आहे याच्यावर? ठीक आहे, चीनच्या वाढत्या सामर्थ्याला अटकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेली संघटना असल्याचे क्वाडच्या सदस्य देशांनी कधीच जाहीरपणे बोलून दाखविलेले नाही. मात्र या संघटनेचा मुख्य हेतू तोच आहे, हेही तितकेच खरे आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बाकीचे उद्दिष्ट तर आहे आणि ते खूप महत्वाचे उद्दिष्ट आहे की आपण म्हणू शकतो सागरी सुरक्षा झालं किंवा जे काही हेल्थ रिलेटेड ज्या समस्या येऊन राहिल्या किंवा जे काही आपदा येऊन राहिली आहे, नॅचरल काही डिझास्टर येऊन राहिले त्याच्या रिलेटेड तो कोऑपरेशन आहेच आहे. पण प्रमुख यांचा उद्देश काय आहे की चायनाला कंट्रोल करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वाड 2024 जी परिषद झाली होती या परिषदेमध्ये काय डिसिजन घेण्यात आले आहे, काय आणि काय महत्वपूर्ण इनिशिएटिव्हची घोषणा करण्यात आलेली आहे ते आपण बघणार आहोत. पहिलं जे आहे ते आहे क्वाड विलियम्टन डिक्लेरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे क्वाड विलियम्टन डिक्लेरेशन म्हणजे काय? तर आता ही जी काही मीटिंग झाली होती ही अमेरिकेमध्ये डेलावेरामध्ये विलियम्टन या शहरात झालेली होती. आता बेसिकली हे क्वाड विलियम्टन डिक्लेरेशन म्हणजे की जे काही या 2024च्या मीटिंग मध्ये डिस्कशन करण्यात आलेला आहे, हाच एजेंडा पुढच्या 2025च्या मीटिंग मध्ये कंटिन्यू ठेवण्यासाठी क्वाड विलियम्टन डिक्लेरेशनची घोषणा करण्यात आलेली आहे. दुसरं जे इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलेलं आहे ते आहे क्वाड कॅन्सर मूनशॉट. तर बेसिकली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं कोविड महामारीच्या काळात देखील क्वाड संघटनेनं एकत्रित येऊन लसीकरणावर तिथं उपाय शोधला होता, त्याच पद्धतीनं ही जी मोहीम आहे 2024ची जी परिषद झालेली आहे या 2024च्या परिषदेमध्ये क्वाड कॅन्सर मूनशॉट अनाऊन्स करण्यात आलेला आहे. आता हे हेल्थ रिलेटेड इनिशिएटिव्ह विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर मुख्यत्वे फोकस जो करण्यात येत आहे तो आहे कॅन्सरवर. आता तुम्हाला याच्यासाठी माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की इंडो पॅसिफिक रिजन मध्ये किंवा हिंद प्रशांत महासागरात हा जो काही भूभाग आहे या भूभागामध्ये जगातील सर्वात जास्त सर्व्हिकल कॅन्सरचे केसेस तिथे रिपोर्ट केल्या जातात आणि प्रॉपर पद्धतीनं उपचार न मिळाल्यामुळे पुष्कळ साऱ्या महिलांची तिथे मृत्यू देखील झालेला आहे. तर हा एक प्रकारचा प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यावर जर तातडीनं औषध दिलं गेलं तर महिलांचा तिथे जीव वाचवल्या जाऊ शकतो. तर इनिशियली या क्वाड कॅन्सर मूनशॉटच्या अंतर्गत पहिले सर्व्हिकल कॅन्सरला टार्गेट केलं जाईल आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही कॅन्सरचे प्रकार आहेत त्याला देखील तिथं टार्गेट केला जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरं जे इनिशिएटिव्ह विद्यार्थी मित्रांनो ते आहे मैत्री इनिशिएटिव्ह. आता मैत्री इनिशिएटिव्हचा फुल फॉर्म काय? मॅरिटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन द इंडो पॅसिफिक. तर बेसिकली हिंद प्रशांत महासागरात बाकीचे जे काही छोटे छोटे देश आहेत आणि जे क्वाड समर्थित देश आपण म्हणू शकतो त्या देशांना एक प्रकारचं नौदल सराव वगैरे जे काही राहील त्याची ट्रेनिंग देण्यासाठी तिथं मॅरिटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन द इंडो पॅसिफिक नावाचा इनिशिएटिव्ह क्वाड 2024 परिषदेमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा एक इनिशिएटिव्ह विद्यार्थी मित्रांनो ते आहे क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन टू बी हेल्ड इन 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, हे क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशनच्या अंतर्गत जापान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत यांचे जे काही कोस्ट गार्ड आहे हे कोस्ट गार्ड सागरी सुरक्षेसाठी आणि त्या अंतर्गतच इंटरऑपरेबिलिटीसाठी म्हणजे एकत्रित काम जर करण्याची वेळ आली तर ते कसं झालं पाहिजे, कसं व्यवस्थित झालं पाहिजे या संदर्भात त्यांचा सराव जो आहे तो 2025 साली भारतामध्ये होणार आहे. क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. आणि शेवटलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे की क्वाडचं लीडर समिट आहे 2025चं
ते आता भारतात होणार आहे. म्हणजे आता 2024 अमेरिकेत झालं तर पुढील वर्षीचं क्वाड लीडरशिप समिट आहे ते भारतात आयोजित केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण क्वाड संघटना काय आहे, क्वाड संघटनेचे उद्दिष्ट काय आहे, छुपी उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्या अंतर्गत क्वाड 2024 परिषदेमध्ये कोणते महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त रूपात समजून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.